Exercise 7.2 question first evaluate the following limits. मतलब first limit z tends to 2 in bracket z square minus 5z plus 6 divided by z square minus 4. तर इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथडनी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फॅक्टर पाडायचे न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे, अंशाचे आणि छेदाचे. अंशस्थानी झेड वर्ग वजा 5 झेड अधिक 6 आहे आणि छेदस्थानी झेड वर्ग वजा 4 आहे. न्यूमरेटर इज झेड स्क्वेअर मायनस 5z प्लस 6. ह्याचा कोइफिशियंट काय आहे? झेड स्क्वेअरचा 1 धरायचा, म्हणजे 6 इंटू 1 6. तर ह्याचे असे नंबर घ्यायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी -5 येईल. तर 6 मीन्स वॉट? 3 इंटू 2, 3 गुणिले 2 बरोबर 6, किंवा 2 गुणिले 3 बरोबर 6. 3 इंटू 2 इज 6. आता मिडल टर्म आपण कशी लिहिणार आहोत? -5z इज मिडल टर्म, -3z -2z. ही टर्म आपल्याला ह्या पद्धतीने लिहायची. तर कारण काय? तर आपल्याला फॅक्टर पाडायचे त्याचे, म्हणून आपण असं करतोय. इक्वल टू झेड स्क्वेअर 1 लिहिलं नाही तरी चालेल. झेड स्क्वेअर -3z -2z प्लस 6 ग्रुप पाडायचे असे. आता ह्याच्यात झेड स्क्वेअर आहे, इथे झेड आहे, तर आपण कंसाच्या बाहेर झेड घेऊ. कंसामध्ये झेड -3 झेड इंटू झेड झेड स्क्वेअर मायनस झेड इंटू 3 मायनस. आता इथे 2 आणि 6 आहे, तर 2 बाहेर घेऊ, कंसाच्या 2 बाहेर घेऊ, कारण 2ने 6ला भाग जातो. मग झेड इथे साईन कोणती घेणार आपण? आता मायनस घ्यायची, कारण आपण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मग मायनस मायनस प्लस, ऋण ऋण धन. आणि इथे काय लिहिणार? 6ला 2ने डिवाइड केल्यावर 3 आन्सर येतं. झेड -3. आता हा कंस आणि हा कंस सारखा आहे, कॉमन आहे, तर हा आपण एका बाजूला घेऊ. झेड -3 आणि दुसऱ्या कंसात रिमेनिंग टर्म्स झेड -2. रिमेनिंग टर्म्स आर झेड -2. आता ह्या इक्वेशनचे आपण हे फॅक्टर पाडलेले आहेत. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडू. Now denominator is z square minus 4. 4 is also we can write 2 square. 2 square means 4. इथं 2 square का घ्यायचं आपल्याला? तर इथं स्क्वेअर आहे आणि आपल्याला सॉल्व करताना सोपं जाईल. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b इन अनदर ब्रॅकेट a प्लस b. हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. हिअर a इक्वल टू झेड अँड b इक्वल टू 2. तर ह्या फॉर्म्युल्यात आपण टाकू a equal to z and b equal to 2. a minus b, z minus 2 in another bracket z plus 2, z minus 2 and z plus 2. Limit z tends to 2. न्यूमरेटरचे फॅक्टर आहेत z -3 and z -2. डिनॉमिनेटर z -2 and z plus 2. आता इथे झेड -2 आहे, इथे पण आहे. न्यूमरेटरला झेड -2 आहे आणि डिनॉमिनेटरला झेड -2 आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे, या दोन्ही तिथे पण मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण यामुळे हा कंस आणि हा कंस कट करू शकतो. आणि इथे काय लिहायचं? रिझन ॲज झेड टेन्स टू 2 झेड -2 इज नॉट इक्वल टू 0. लिमिट झेड टेन्स टू 2, रिमेनिंग टर्म्स आर झेड -3 अँड झेड प्लस 2. Now put here z equal to 2 in this equation. So 2 minus 3, 2 plus 2. 2 minus 3, 2 minus 3 means -1. -1 divided by 2 plus 2, 4. Means -1/4 or negative 1/4. Answer is negative or -1/4. Example 2, limit x tends to -3 in bracket x plus 3 divided by x square plus 4x plus 3. तर इथे परत आपण फॅक्टरायझेशन मेथडने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर न्यूमरेटरला x + 3 ह्याची काही फॅक्टर पाडायची गरज नाही. आता आपल्या डिनॉमिनेटरचे जे इक्वेशन आहे त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. x² + 4x + 3. 3 × 1 3. 3 × 1 3. 3 गुणिले 1 बरोबर 3. तर मधली टर्म आपण कशी लिहिणार आहेत? ह्या स्वरूपात लिहायची. अधिक 3x आणि 1x 3x + x इक्वल टू 4x. 4x. x² + 3x + x
इक्वल टू +3 इक्वल टू, आता ह्यातून एक्स आपण कॉमन घेऊ ब्रॅकेटमध्ये, x+3 आता ह्याच्यातून आपल्याला कॉमन काय घेता येईल, इथे एक्स आहे इथे 3 आहे, तर अशा वेळेस 1 कॉमन धरायचं आहे, 1 अँड इन ब्रॅकेट x+3. आता इथे x+3 आणि x+3 दोन्हीकडे आहेत, मग आपण हे कॉमन घेऊ x+3 अँड रिमेनिंग टर्म्स आर x+1. तर डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानचे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे, त्याचे फॅक्टर आहेत x+3 इन अनदर ब्रॅकेट x+1. लिमिट x टेन्स टू -3 इन ब्रॅकेट x+3 इन अनदर ब्रॅकेट x+1. तर इथे x+3 आणि x+3 आहे, एक न्यूमरेटरला आहे, एक डिनॉमिनेटरला आहे, एक अंशस्थानी आहे, छेदस्थानी. तरी आपण इथे कट करू शकतो. इथे रिझन काय लिहायचं आहे, ॲज x टेन्स टू -3 x+3 इज नॉट इक्वल टू 0. लिमिट x टेन्स टू -3. Now remaining terms are 1/x+1. Put here x equal to -3 plus 1. 1/-2. -3 plus 1 means -2 equal to -1/2. Therefore answer is -1/2. Example 3. Limit y tends to 0 in bracket 5y³ plus 8y square divided by 3y raised to 4 minus 16y². आता इथे अंशस्थानी 5y घन अधिक 8y वर्ग 5y³ minus 8y² आहे. तर इथे आपण कॉमन काढू शकतो, y² कॉमन काढू. लिमिट y टेन्स टू 0 y² इन ब्रॅकेट 5y plus 8. डिनॉमिनेटरला 3y raised to 4 minus 16y² आहे, इथं y² आहे, इथं y raised to 4 आहे, y² आपण कॉमन घेऊ. 3y² into y² means 3y raised to 4 minus 16. y² कट होती, 0. 5y plus 8 divided by 3y² minus 16. आता ह्याच्या इथे फॅक्टर काही नाही पडत, ह्याचे पण फॅक्टर नाही पडत. आता आपण असंच ठेवू आणि सॉल्व्ह करू. पुट y इक्वल टू 0. 5 into y is 0 plus 8 divided by 3 0² minus 16 equal to 0 plus 8. 5 into 0 0, 3 into 0 0, 0 minus 16, 8 divided by minus 16, 8 1 8, 8 2 16, 8 1 8, 8 2 16, minus 1/2. Answer is 1/2, minus negative 1/2. Example 4. Limit x tends to -2 in bracket -2x minus 4 divided by x³ plus 2x². Solution. Limit x tends to -2 in bracket. Take here -2 outside the bracket. Then inside bracket is x plus 2. Now take here x² common or outside the bracket. So remaining terms are x plus 2. आता इथे x+2 आहे आणि इथे पण x+2 आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x+2 आहे, अंशाला आणि छेदाला x+2 आहे, त्यामुळे आपण इथे कट करू शकतो. आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण -2. रिमेनिंग टर्म्स आर -2x². नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ x इज -2. -2 -2² -2 divided by -2² means -2 into -2 plus
4 4 2 1 जा 2 2 2 जा 4 बे एक बे दोन्ही 4 ऋण 1/2 माइनस 1/2 और निगेटिव 1/2. Example 5. Limit x tends to 3 in a bracket x square plus 2x minus 15 whole divided by x square minus 5x plus 6. Solution. Limit x tends to 3. तिथे हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला परत फॅक्टरायझेशन मेथडने ते सॉल्व करायचे. न्यूमरेटर इज x square plus 2x minus 15. न्यूमरेटर x square plus 2x minus 15 आहे. 15 into 1 15. 5 into 3 5 into 3 5 गुणिले 3 बरोबर 15. मिडल टर्म आता आपल्याला लिहायचे 2x 5x minus 3x 5x minus 3x equal to 2x. x square plus 5x minus 3x minus 15. x plus 5 minus 3x minus x plus 5. इथे मायनस आहे त्यामुळे आपण मायनस ते इथे प्लस घेतलेले आहे. x plus 5 दोन्हीकडे आहे, आपण हे कॉमन घेऊ. अँड रिमेनिंग टर्म्स आर x minus 3. लिमिट x टेन्स टू 3. न्यूमरेटर इज नाउ राईट डिनॉमिनेटर इज x square minus 5x plus 6. नाव 6 into 1 6 आणि आपल्याला मिडल टर्म minus 5x पाहिजे. मग आता 2 into 3 6 2 into 3 minus 5x कसं घेणार आपण minus 2x minus 3x. x square minus 2x minus 3x plus 6 x minus 2 3 x minus 2 x minus 2 in another bracket x minus 3 x minus 2 x minus 3. द इथे x minus 3 आहे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला x minus 3 आहे. अंश असताना x minus 3 आहे आणि छेदस्थानी सुद्धा x minus 3 आहे. आपण असं हे कट करू शकतो कारण इथे दोन्हीकडे इथं पण मल्टिप्लिकेशन या दोन टर्म्समध्ये, त्यामुळे आपल्याला असं कट करता येतं. Now remaining terms are x plus 5 divided by x minus 2. Now put x equal, इथं रिझन लिहावं लागेल आपल्याला, as x tends to 3 x minus 3 is not equal to 0. x minus 3 is not equal to 0. 3 plus 5 divided by 3 minus 2. 8 divided by 1. 8 divided by 1 means 8. Therefore answer is 8.